नवी मुंबईतील खाणींच्या प्रश्नाबाबत विधान परिषदेमध्ये आज चर्चा झाली। आमदार अनिल परब यांनी नवी मुंबई उरण पनवेल भागातील खाणींचा मुद्दा उपस्थित केला। या खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारने या खाणींना नोटीस दिली, पण ती खाण बंद करण्यासाठी नसून सुरू ठेवण्यासाठी असा आरोप परबांनी केला। ज्या खाणी बंद केल्या त्यांच्याकडून 50 लाख घेऊन त्या पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला। मी या सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी आणि मी नावांसकट यादी दिली होती की कुठल्या कुठल्या क्वारीज आज प्रदूषण करतायत, ज्यांना त्यावेळेला महसूलचा प्रश्न होता म्हणून महसूलला आलं होतं, परंतु त्या बाबतीमध्ये त्यांना कुठल्याही परवानगी नाही, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाही आहे, तरी देखील त्या खाणी चालू आहेत। आणि आपण जे म्हणताय की नोटिसेस निघतायत, मी परत सांगतो, नोटीस म्हणजे परत चालू करण्यासाठीची ती नोटीस आहे। त्याच्यामुळे नोटीस हा विषय आमच्यासाठी चालू करण्याचं पुढचं टोकन आहे।